माझी आई ना लय भारी होती. ती मला कायम सांगायची, राघू काही बी झालं तरी डगमगायचं नाही आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं. पण आता तीच आई माझ्या जवळ नाही, ती गेली. मला तर आता काय बी कळेनासं झालंय. सकाळी जेव्हा मी उठायचो आणि ती उठायची तेव्हा ती स्वतःहून माझ्या हातात हात धरून मला शाळेत घेऊन जायची. आज तीच आहे माझ्या जवळ नाही. ती ना मला कायम सांगायची की राघू तू मेहनत करशील ना, मग तुझं आयुष्य की नाही असं सुंदर होऊन जाईल. पण आता मला तेच आयुष्य रिकामं वाटायलंय. गावातली समधी मंडळी मला सांगतात की राघू तू ना मोठा झाला ना की तू तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करशील. पण मलाच हा प्रश्न आलाय की तिचं स्वप्न कसं पूर्ण करेल मी. मला आज बी आईचं ते शेवटचं सांगण्यात होत्या. तिनं मला सांगितलेलं की राग्या तू अजिबात हिंमत हारू नकोस. आणि आई आज तुझा ह्योच विश्वास मला माझ्या सोबत हवा होता, पण तू गेलीस. आणि तू परत आली असती ना तर लय भारी झालं असतं. काय आई आहे ना.